सर्व लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेबद्दल हा नवीन व्हिडिओ आणलेला आहे आणि ह्या नवीन व्हिडिओमध्ये मी रीमा तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल। मी पण मस्त आहे, मजेत आहे। तर जानेवारीचा हप्ता मिळाला ना तुम्हाला? मला तर मिळाला आणि मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ देखील बनवलेला आहे की जानेवारीचा हप्ता मिळाला। जर तुम्हाला कोणाला मिळालाय त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की जानेवारीचा हप्ता मिळालाय का, आणि ज्यांना नाही मिळाला त्यांनी देखील कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला समजेल की कोण कोण बहिणी अजून बाकी आहेत। कारण 31 तारखेपर्यंत आपण वाट बघणार होतो। महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं की 26 जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर आता एका पत्रकार परिषदेमध्ये अदिती तटकरे मॅडमनी काही महत्त्वाच्या सूचना सांगितल्या आहेत। ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता मिळाला नाहीये त्या महिलांबद्दल महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ती माहिती दिलेली आहे महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडमनी। तर तीच आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करूनच टाका। तर लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही, अदिती तटकरे मॅडमची हमी 30 लाख बहिणींकडून रिफंड घेणार का? सर्वात प्रथम अदिती तटकरे मॅडमनी असे सांगितले की 24 जानेवारी पासूनच आम्ही जानेवारीच्या हप्त्याचे वाटप 1500 रुपये सुरू केलेले आहेत, परंतु 26 जानेवारीला सुट्टी असल्या कारणाने अजून पुढेही आम्हाला जानेवारीचा हप्ता वाटप चालू ठेवावा लागणार आहे। म्हणजेच एकंदरीत आपण एक अंदाज लावला तर 31 जानेवारी पर्यंत जानेवारीचा हप्ता 1500 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असा आपण अंदाज लावू शकतो। महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी सर्व लाडक्या बहिणींना असे सांगितले की कुठल्याही अफवांना बहिणींनी बळी पडू नये। त्या म्हणाल्या, आम्ही कोणत्याही लाभार्थी बहिणींच्या खात्यातून लाभ आम्ही काढून घेतलेला नाहीये, रिफंड गेलेला नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी देखील प्रसार माध्यमांना माहिती दिली की आम्ही कोणत्याही बहिणींचा रिफंड घेतलेला नाहीये, खात्यातून पैसे परत घेतलेले नाहीये। अजूनपर्यंत त्या संदर्भात चर्चा देखील झालेली नाहीये। आमचं रुटीन प्रमाणे जे काम आहे महिलांपर्यंत पैसे पोहोचवण्याचं ते आम्ही करत आहोत असं देखील अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। कोणत्या कोणत्या महिलांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे, स्वतःहून अर्ज केलेले आहेत की आम्हाला या योजनेचा लाभ नकोय, आम्ही या योजनेतून स्वतःहून आमचा अर्ज काढून घेतोय। तर या प्रकारे ज्या अशा महिला आहेत ते कोणत्या कारणास्तव कोणत्या कारणांनी स्वतःहून लाभाला नकार देत आहेत, तर कोणाकोणाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे किंवा लग्न झाल्यामुळे, इतर राज्यात स्थलांतरित झाल्यामुळे किंवा चारचाकी गाडी घेतलीये, तर अशा प्रकारे निकषात न बसणाऱ्या बहिणींनी स्वतःहून या लाभाला नकार दिलेला आहे। याचाच अर्थ की त्यांनी स्वतःहून अर्ज दिलेला आहे की आम्ही आता लाडकी योजनेच्या निकषात बसत नाहीये, या अर्जासाठी आम्ही पात्र नाहीये, त्यामुळे आम्ही स्वतःहून लाडकी बहीण योजनेत आमचं नाव काढत आहोत। ज्या बहिणींनी स्वतःहून असा अर्ज दिलेला आहे त्या बहिणींचे देखील अजूनही रिफंड घेतलेले नाहीयेत, म्हणजे कुठलेच पैसे काढलेले नाहीये। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या ज्या बहिणींनी गैरसमज करून घेतलेले आहेत, अशा कुठल्या बाहेरच्या बातम्या आलेल्या आहेत की पैसे काढून घेतायत किंवा तुमचे पैसे रिफंड होणार किंवा दंडासह वसुली होणार, तर या सगळ्या गोष्टींना बळी पडू नये असे देखील अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे। तर लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकदाही GR मध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। म्हणजे जशी जून महिन्यापासून जुलैपासून आपल्याला जसा हप्ता सुरू झाला लाडकी बहीण योजनेचा, तेव्हा जेव्हा GR काढलेला होता त्याच GR नुसार त्याच निकषानुसार आता सुद्धा लाडकी बहीण योजना चालू आहे। कोणताही GR बदललेला नाहीये, कोणताही नवीन नियम त्यात ऍड झालेला नाहीये। म्हणजे जे निकष होते त्याच निकषावरनं लाडकी बहीण योजना
योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे आणि त्या अर्जाच्या पडताळणीत ज्या ज्या बहिणी पात्र ठरतायत त्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जानेवारीचे जमा झालेले आहेत। या स्वतःहून अर्ज करून माघार घेणाऱ्या महिलांची आकडेवारी रोज बदलत आहे, कारण रोज काही ना काही कारणास्तव महिला कुठल्या ना कुठल्या कारणावर स्वतःहून नावं मागे घेत आहेत। ज्या प्रकारे अर्ज येत आहे त्यांचे सुद्धा अजून रिफंड चालू केलेले नाहीयेत। अजून तरी कोणत्याही पात्र महिलेच्या खात्यातून एकही रुपया काढलेला नाहीये किंवा घेतलेला नाहीये। जवळपास 2,41,00,000 महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण झाल्याचे देखील अदिती तटकरे मॅडमने सांगितलेले आहे। आणि शेवटी महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे मॅडमनी एक आनंदाची बातमी सांगितलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींना आम्ही कोणत्याच बहिणींच्या खात्यातनं कुठलेच पैसे घेतलेले नाहीये, कुठलेही रिफंड सुरू केलेले नाहीये, कुठलाही हप्ता घेतलेला नाहीये आणि त्याच्या बातम्या बाहेर पसरवण्यात येत आहेत। तशा कुठल्याही अफवांवर लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवू नये। तर जानेवारीचा हप्ता आपल्या खात्यात जमा झालेला आहे आणि फेब्रुवारीचा देखील हप्ता लवकरच जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणी, मात्र ज्या बहिणी पात्र आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने सांगितलं होतं की 2100 रुपयाचा हप्ता देणार, मात्र तो 2100 रुपयाचा हप्ता कधी देणार यावर उत्तर देताना महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की नवीन अर्थसंकल्पना जेव्हा सुरू होईल मार्च नंतर, नवीन अर्थसंकल्पनानंतर सर्व लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयाच्या हप्त्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये हप्ता सुरू होऊ शकतो अशी आपण आशा करू शकतो। कारण की आता सध्या 1500 रुपये आपल्याला मिळत आहेत आणि ते देखील लाडक्या बहिणींसाठी कमी नाहीये। त्यातच आपण आता गोडवा मानला पाहिजे, आनंद मानला पाहिजे। तर या सर्व माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।